दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर खल्लार परिसरामध्ये असलेल्या हिंदू स्मशानभूमी परिसरातील MRGS झाडांना आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। सदर आग कशामुळे लागली अद्याप कळू शकलेलं नाहीये। सदर बाब रोजगार सेवक यांच्या निदर्शनात येताच त्यांनी तत्काळ पोलीस पाटील आणि सरपंच यांना माहिती दिली। तोपर्यंत आगीनं रुद्र रूप धारण केलं होतं। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अथक प्रयत्न करून गावकऱ्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली। सदर आगी संदर्भात दर्यापूर नगर परिषद अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आलं, मात्र काही तास अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झालं नव्हतं, अशी माहिती पोलीस पाटील मेश्राम यांनी दिली आहे। मी पोलीस पाटील चंद्रपूर स्मशानभूमी परिसरात अचानक आग लागली। रोजगार सेवकाचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर मी इथं जागेवर आलो तर खूप प्रमाणात आग लागलेली होती। बाजूला PSC आहे आणि गावाचा परिसर आहे आणि बाजूला शेती पण आहे। त्या शेतीमध्ये गव्हाचं पण पीक होतं। तरी रोजगार सेवक आणि ते कामावरचे मजूर आणि आम्ही गावकरी मिळून आम्ही ते आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले। आगीबाबत आम्ही माहिती पोलीस स्टेशनला पण दिली, तहसील डिपार्टमेंटला पण दिली, अग्निशामक दलाला पण फोन केला, पण त्या दर्यापूरला आग लागल्यानं गाडी आतापर्यंत तरी 1 तास झाला तरी गाडी पण आलेली नाही आहे। आटोक्यात आलेली आहे पण तरी हवेच्यानं काही सांगता येत नाही, आणखी पसरू शकते हवा। त्यांना मी माहिती दिली, त्यांचं म्हणणं असं की दर्यापूरला डेपोच्या साईडला आग लागलेली आहे, ते आग विझवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो। अंदाजे भरपूर झाडं जळलेले आहे। आता ते पूर्ण झाडं मापल्यानंतर त्याचा अंदाज लागू शकेल आपल्याला किती नुकसान झालेलं आहे। तर काल कसं झालं, स्मशानभूमी परिसरमध्ये आमचे MRGSचे झाडं लावले आहेत। तिथं कमीत कमी 1000 झाडं आहेत आणि बाजूने शेत आहे। कोणी वाटसरूनं किंवा कोणी एखाद्या शेतकऱ्यानं आपला धुरा बंधारा वगैरे पेटवला असेल, त्याच्यापासून आग हवा हे चंद्रपूर गावाच्याकडून खल्लार गावाकडून चंद्रपूर गावाकडे वाहत होती। तर आगही त्याचप्रमाणे कूप आणि हे MRGSचा स्मशानभूमी परिसर आहे, या परिसरातून पूर्ण गावाकडे आग लागत चालली होती। त्याच्यात काय झालं, मी सर्वप्रथम आमच्या गावचे सरपंच डॉक्टर चंचल गजबे यांना फोनद्वारे माहिती दिली। त्याच्यानंतर गावचे पोलीस पाटील आमचे महेंद्र मेश्राम त्यांना पण सांगितलं। ते सरपंच बाहेर गावले असल्यामुळं ते काही येऊ शकले, पण तात्काळ आमचे गावचे जे पोलीस पाटील आहेत ते आले आणि त्यांनी तात्काळ इथूनच फोन लावला अग्निशामक दलाला आणि आग पाहता विकराळ रूप घेण्याचा प्रयत्न सुरूच होता। त्याच्यातच गावाच्या जे काही नागरिक आहे, विजू मावरे झाले, अक्षय डहाट झाले, खूप लोक आहे आणि MRGSचे काही आमचे मजूर आहेत, त्यांनी सर्व मिळून आपण पाहतच आहे पाईप टाकला आहे आणि ही सांडपाणी आहे। गावाचं जे सांडपाणी आहे तिथं मोठा एक विहीर केली आहे, त्या विहिरीतून पाणी आम्ही गावाचं साठवण्याचं पाणी, त्यामुळे आम्ही आग विझवतो आणि 100% तरी 90% आम्ही आग आटोक्यात आली, जेणेकरून चंद्रपूर या गावाकडे आग जाणार नाही।